नमस्कार मित्रांनो, मुरंबा या मालिकेमध्ये आज आपण बघणार आहोत की रेवा फार खुश असते. एकटीच ते बाहुल्याला घेऊन हसत असते आणि तिचं काहीतरी विचार चाललेला असतो. तेवढ्यात काही तिथे चंदा येते आणि चंदा म्हणते, काय गे, लईच खुश दिसतीये. आज रात्री जेवणामध्ये चांगले चांगले मेनू दिसताय, म्हणूनच एवढी खुश आहे तुझी गाडी. आहे ना चंदा, स्पेशल माणसाकडून स्पेशल डिनर इन्व्हाइट केलेलं असेल डिनरसाठी तर सगळं स्पेशल असणारच आणि आनंद सुद्धा स्पेशलच असणार. तसंच काहीच झालंय असं समज चंदा. म्हणते म्हणजे कसं आहे ना, काम पूर्ण होण्याच्या तयारीत आहे. आहे ना चंदा, स्वतः शिकारीला इन्व्हाइट करत असेल तर सगळं होणारच ना सक्सेस. चंदा, वेळ आपल्या हातात आहे सध्या. चंदा फार हसत असते. जेवढा रेवाला आनंद झालाय तेवढाच चंदाला आनंद झालेला असतो. चंदा, मी ना आधी जगासमोर सांगितलं होतं की मी यांची वाट लावणार, यांना पुरतं बर्बाद करणार. यावेळेला तसं काहीच करणार नाहीये मी. यावेळेला सगळ्यांना माझ्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवणार आणि मग यांना बर्बाद करणार. तिथून परत मागे येण्यासाठी कुणाकडेच रस्ता नसणार आहे चंदा, याची काळजी तर मी घेणार. एकदा तिथे पोहोचवणार आणि तिथून कुणीच माघारी येणार नाही याची काळजी घेणार. त्यांचा विश्वास जिंकणार, मग त्यांच्या घरात शिरणार, मग त्यांच्या मनात शिरणार. एक एक करून मुकादमांना सगळ्या जगाच्या समोर कोसळताना बघणार आणि हे बघताना मला फार फार आनंद होणार. रेवाने आता ती कटपुतली असते, ती आता चंदाच्या हातात दिलेली असते आणि चंदा पकड असं सांगितलेलं असतं. चंदा सुद्धा खूप आनंदी होते आणि ती कटपुतली पकडते. आता मात्र रेवाने तिला आग लावलेली असते आणि पूर्ण ती जोपर्यंत जळत नाही तोपर्यंत टाळ्या वाजवत बसलेली असते. रेवा, तिला फार आनंद झालेला असतो की अक्षयला असंच जाळणार मी. जोपर्यंत सगळी ती कटपुतली जळत नाही, अक्षयचा फोटो जळत नाही, तोपर्यंत चंदा अगदी टाळ्या वाजवतच बसलेली असते आणि रेवा सुद्धा आनंदाने टाळ्या वाजवत त्याच्याकडे बघत असते. आता मात्र दोघींनी एन्जॉय केलेलं असतं. अक्षयला डायरेक्ट जळताना बघितलेलं असतं, त्यामुळे त्यांना फार समाधान वाटलेलं असतं. जळाल्यावर त्याची जी राख असते ती आता रेवा हातामध्ये घेते आणि अशा हाताने फुंकत असते की मी राख करून टाकली या अक्षयची. त्याचा एकच उद्देश असतो, फक्त आणि फक्त अक्षयला बर्बाद करणं. इकडे आता अक्षयने फोन वगैरे लावलेला असतो आणि हसतच असतो. तेवढ्यात काय मागून येते आणि म्हणते, काय म्हटली रेवा आणि तांबटकर, येणार आहेत का आपल्याकडे जेवायसाठी? हो 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 म्हणाले. मी त्यांना फोन लावला आणि 1 मिनिटात हो म्हणाले. बरं झालं हो म्हणाली. आता रमा म्हणत असते, मला असं वाटलं होतं की रेवा आपल्याकडे जेवायला यायला नाहीच म्हणणार आहे, पण बरं झालं ती हो म्हणाली. चांगलीच गोष्ट आहे की. म्हणते, लहानपणीच्या किती आठवणीत, आमच्या किती स्वप्न बघितलेत आम्ही. तुमचं ना आता पुन्हा जुळण्या वळणावर येतंय. खूप छान वाटतंय मला. काय वाटतंय अक्षय? थँक्यू. म्हणतो, खरंय तुझं खूप चांगली मैत्रीण आहे ना रेवा तुझी. हो ना रमा? खूप विश्वास आहे ना तुझ्या मैत्रिणीवर? हो, खरंच चांगली आहे तुझी मैत्रीण. जे काही ना अक्षय तिच्या, ती अगदी स्पष्ट बोलते, त्यामुळे मला तिच्यावर विश्वास आहे बघा. खूप बदलली आहे रेवा, चांगली झाली आता आणि चांगली वागायला लागली. आपल्याला किती वेळ दाखवून दिलंय तिने. आज तर तिने सिद्ध करून दाखवलंय की ती खरंच बदलली आहे. म्हणतो, हो ना, ती खरंच बदलली आहे ना रमा. तुमच्या मैत्रीच्या विश्वासाचा मी अपमान केला. तू मला जे काही सांगत होती ना की रेवा बदलली आहे, पहिल्यासारखी राहिली नाहीये, मी ते ऐकायला हवं होतं. मी ऐकलंच नाही आणि उगाच चिडचिड रागराग करत राहिलो. आय एम सॉरी. मला आता कुठे विश्वास बसलाय की खरंच रेवा बदलली आहे. चुकीचं वागलो ग, म्हणजे मला आता गिल्टी फील होतोय बघ रमा. मला ओळखण्यामध्ये चूक केली खरं तर मी कसा वागत होतो, पण आता नाही. आता मी चुकीचा वागणार नाही आणि तिच्यावर विश्वास ठेवणार आहे. एकदा सुद्धा मी चुकणार नाहीये. वेगळं वागणार, तिच्याशी पुन्हा पहिल्यासारखं अजिबात वागणार नाही. फार वेगळा वागणार आहे मी. त्या सगळ्या चुका, जुन्या आठवणी, सगळं काही पुसून टाकायचंय बघ मला. मला मागचं काहीच आठवायचं नाहीये, नव्याने सुरुवात करायची. पण ते कसल्या चुका अक्षय आणि काय पुसून टाकायचंय? मला समजून घेण्यात आपण थोडेसे कमी पडलो, बाकी चूक वगैरे काहीच झालेलं नाही. जे मतभेद होते ते संपलेत आता. मी तुला लग्नात 8वं वचन दिलं होतं, तुला कुठलंही दुःख देणार नाही. आठवतंय का तुला? दुःखात लोटणार नाही. तुझ्यावर सतत शंका घेऊन मी तुला त्रासच दिलाय, तुला टॉर्चरच केलंय. मी खूप सोसायला लागलं, त्याबद्दल खरंच सॉरी. म्हणते, मागचं सगळं सोडून द्यायचंय. आता फक्त आनंदाचा विचार करायचा आहे आणि आपल्या भविष्याचा विचार करायचा आहे. मागचं काहीही आठवू नका प्लीज. अक्षय म्हणतो, हो हो, मी तेच तर करतोय ना रमा, भविष्याचाच विचार करतोय. त्याने आता रमाला घट्ट अशी मिठी मारलेली असते आणि अक्षय फार सिरियस होऊन म्हणतो, आता जर मी योग्य ती पावले उचलली नाही तर फार अवघड होऊन बसेल आणि रमा, तुला मी कायमचं गमावेल आणि तुला मला कायमचं गमवायचं नाहीये, म्हणून मी हे पावलं उचलतोय. रमाला अक्षयच्या ह्या बोलण्यातला वागण्यातला अर्थ काही एक कळालेला नसतो. अक्षय काहीतरी वेगळ्या हेतूने बोलतो हे रमाच्या लक्षात येत नाही. तिला फक्त आनंद झालेला असतो की रेवाला बोलवतोय आणि रेवाला सॉरी म्हटलंय ना, यातच ती फार आनंदी झालेली असते. अक्षयच्या डोक्यात काय शिस्त आहे याच्याशी रमाला काही देणं घेणं नसतं किंवा तिला जरा सुद्धा कळालेलं नसतं. ते असं काही होणार नाही, अजिबात विचार करू नका बरं. पण आहोत ना एकमेकांसाठी, मग कशाला निगेटिव्ह विचार करताय तुम्ही? सगळं नीट होणार आहे, माझा विश्वास आहे तुमच्यावर, डोंट वरी. इकडे आता अक्षय किचन मध्ये काम करत असतो आणि रमा पूर्ण घर सारखं साफसफाई करत असते. सारखी पोस पास सगळीकडे स्वच्छता करत असते. आता आजी आणि अभि तिथे असतातच हॉलमध्ये. आता आलेली असते मयुरी. ते जोरदार तयारी चालली अभि किचन मध्ये. अभि म्हणतो, हो का?
व्हेरी गुड. आणि हो, इथे सुद्धा खूप जोरदार तयारी चालली आहे. गेल्या 10 मिनिटात 23 वेळा साफ करून झालाय पूर्ण. 30 वस्तू सारखी सारखी साफ करतीये. त्या वस्तूंना असं वाटत असेल इतक्या वेळ आम्हाला साफ करताय, मुलगी वगैरे बघायचा कार्यक्रम आहे की काय? काय चाललंय अभिदादा? ती म्हणते अभिषेक गप रे. असं आहे ना अभिदादा, तुम्ही म्हणताय तसं तर नाहीच आहे, पण रेवाला पहिल्यांदा जेवायला बोलवलंय, मग सगळं काही परफेक्ट असायला हवंय म्हणून. आणि यांना अजिबात वस्तू इकडचे तिकडे झालेलं आवडत नाही, त्यांना सगळं परफेक्ट लागतंय ना, म्हणून मी सारखी सारखी साफसफाई करते. मग रमा, ती काय लॅम्प खाणार आहे का? शी, काहीही बोलता, लॅम्प कशाला खाणार ती? ती म्हणते रमा अजिबात टेन्शन घेऊ नको, सगळं छान झालंय आणि सगळं छान होणार आहे. डोंट वरी, सगळं छान आहे, अजिबात टेन्शन घेऊ नको बरं. हसत असतात, गंमत मजा चाललेली असते. तेवढ्यात काय हॅलो एव्हरीवन असा आवाज येतो. येऊन उभी राहिलेली असते रेवा, छान अशी तयार झालेली असते. गिफ्ट आणलेलं असतं आरोहीसाठी आणि बुके वगैरे सुद्धा घेऊन आलेली असते. एकदम मस्तपैकी आलेली असते. म्हणते उशीर तर नाही झालाय ना? लगेच आरोही पळत आलेली असते. नाही ग रेवा मावशी, अजिबात उशीर झाला नाही, तू अगदी वेळेत आलीये. बाय द वे, तू फार सुंदर दिसतीयस हा. म्हणते थँक्यू, हे तुझ्यासाठी आणले. परत रेवाने गिफ्ट आणलेलं असतं आरोहीला. वाव, थँक्यू. आजी म्हणते रेवा खूप सुंदर दिसतीये. थँक्यू आहे आजी. हे दिसत नाहीये, कुठे तो? अगं आहे, किचन मध्ये काम करतोय, तुझ्यासाठी सगळं तुझ्या आवडीचं बनवलंय, अगदी स्पेशल. रमा फार कौतुकाने सांगत असते रेवाला. रेवा म्हणते हो का? ते म्हणतो आलो आलो आलो. अरे वा, वेलकम रेवा, वेलकम. काय आणलेलं असतो? ती म्हणते सगळ्यांसाठी आणलाय मी. सगळे थँक्यू म्हणतात. अक्षयने ते शेफ वगैरे घालतात तसली कॅप घातलेली असते केसांमध्ये. अक्षय, तू अगदी हॉटेलमधला एखादा शेफ वगैरे दिसतोय रे. तर शाळेत असंच असतो मी शाळेत नेहमी. ठीक आहे, कॉम्प्लिमेंट दिली ना, थँक्स. आंबटकर कुठे आहे ते दिसत नाहीये. ऍक्च्युली त्यांची फार महत्वाची मीटिंग होती, त्यामुळे त्यांना नाही यायला जमलं आणि फार उशिरापर्यंत मीटिंग चालणार आहे. मग ते म्हटले मी येत नाहीये. त्यांना सगळ्यांना सॉरी सांग आणि तू तुझी जा. मग मी माझी आले. त्यांना काही जमणारच नाहीये, मीटिंग फार वेळ चालणार आहे. हो, वाचले. अक्षय हसतो आणि म्हणतो म्हणजे मी जे काय केलंय त्यांना आवडेल की माहित नाही ना, म्हणून म्हटलं ते वाचले. सगळं तुला बरं रेवा. आणि सगळे हसायला लागलेले असतात. आता तुझ्यासाठी फार खास बेत केलंय या रेवा, स्पेशली तुझ्यासाठीच केलंय मी. सिरियसली? रमा म्हणते हो, तुझ्यासाठीच केलंय बाई. अक्षयने फार छान जेवण बनवलेलं असतं. सगळे जेवायला बसलेले असतात. एक नंबर असं जेवण तयार झालेलं असतं. अक्षय आणि रमा सगळ्यांकडे लक्ष देतात. सगळ्यांनी पोटभर खावं, व्यवस्थित सगळ्यांनी जेवण जेवावं यासाठी अक्षय आणि रमा लक्ष देत असतात. नंबर जेवण झालंय. सगळ्याच वस्तू लाजवाब आहे. सगळेच कौतुक करत असतात भरभरून. म्हणतो तुझे काय केलंय ना त्याला तोड नाही यारा, एक नंबर. म्हणतो काय रे अक्षय, तू ते काय शाळेतल्या कॅन्टीन मध्ये अडकून बसलाय? एखादं हॉटेल टाकून स्वतः शेफ हो की. आपण एखादं 5 स्टार हॉटेल का नाही सुरू करत? इतका सुंदर शेफ आहे आपल्याकडे, लाजवाब. मग आपण स्वतःचं काम का करत नाहीये? आजी म्हणते हो अक्षय, तू विचार करायला हवाय नक्की. ते म्हणतो गुड आयडिया, सगळे तर म्हणताय, पण रेवाचा सपोर्ट असेल तर तेही होणार. नक्की आपण हॉटेल खोलू शकतो, तेही 5 स्टार. हो ना ग रेवा, करशील ना ग सपोर्ट? रेवा म्हणते ऑफकोर्स. म्हणते आनंद, चांगली आयडिया आहे अक्षय, नक्की विचार करा याच्यावर. जरूर विचार करू आजी आपण. बघत असते रेवाकडे. रेवा एक घास घेते आणि म्हणते कमाल कमाल झालंय अक्षय, काय बनवलंय तू, ऑसम. छान असं सगळ्यांचं जेवण झालेलं असतं. मस्त एन्जॉय केलेलं असतं सगळ्यांनी, कारण जेवणच इतकं अप्रतिम असं बनवलेलं असतं अक्षयने. आता शेवट असतं ते आईस्क्रीम. सगळ्यांना आईस्क्रीम दिलेलं असतं. स्वतःच्या हाताने सगळ्यांना अक्षय आईस्क्रीम देत असतो. आईस्क्रीमची सुद्धा तारीफ करतात की एक नंबर आईस्क्रीम आहे. जी म्हणते 5 गणित आल्याचं सार्थक झालंय. हो नक्की. रेवा म्हणते थँक्यू अक्षय. अक्षयच्या जेवणाचं भरभरून असं कौतुक केलेलं होतं. आता आईस्क्रीमचं सुद्धा भरभरून असं कौतुक करत अक्षयला फार छान वाटतं. वाव, काय तारीफ करताय माझ्या जेवणाची, सगळ्याच गोष्टींची. अक्षय फार खुश झालेला असतो की सगळे एवढं कौतुक करताय. अक्षय फक्त आणि फक्त रेवाकडे बघत असतो. म्हणते बाबा यम्मी झाली आईस्क्रीम, खूप सुंदर. रेवा आता बोलता बोलता म्हणते अक्षय, आता माझ्या लक्षात आलं विशूचा फार मोठा मित्र इंडस्ट्रियल आहे. इव्हेंट होतोय मोठा 5 गणीमध्ये, तू केटरिंग करशील का? वाव. म्हणतो बापरे, एवढे मोठे इव्हेंट हँडल करायची सवय राहिली नाहीये, म्हणजे नाहीच म्हटली तरी चालेल. फार मोठं काम आहे आणि रिक्स आहे एवढी मोठी. ते का नाहीये, तुम्ही करूच शकताय, सगळं काही करू शकता, तुमच्याकडे आहे तेवढी क्वालिटी. त्याला चांगली चव आहे, कष्ट करायची तयारी आहे, तुम्ही सगळंच काही करू शकताय. अक्षय नाही म्हणू नका, आम्हाला सगळ्यांना विश्वास आहे तुम्ही सगळं परफेक्ट कराल. म्हणते अक्षय तू सगळं काही व्यवस्थित करतो मला माहिती आहे, आणि मुकादम इंडस्ट्री तू सांभाळली आहे अगदी व्यवस्थित, त्यामुळे तू करू शकत नाही हे बोलूच नको. तू सगळं काही परफेक्ट हँडल करू शकतोय, आम्हाला सगळ्यांना खात्री आहे. नंतर म्हणतो अक्षय तुझ्यामध्ये टॅलेंट आहे आणि तू करू शकतोय, प्लीज खात्री आहे तू पुन्हा आपलं ऐश्वर्य उभा करू शकतोय. जेवढं ऐश्वर्य गेलंय तेवढं तू परत उभा करू शकतोय. अक्षय तुझ्यामध्ये तेवढा टॅलेंट आहे. आनंद सुद्धा भरभरून त्याला सपोर्ट करत असतो. अक्षय म्हणतो वेल मी एकटा काहीच करू शकत नाही, तुमच्या सगळ्यांचं पाठबळ असेल आणि रमाचं पाठबळ असेल तर मी सगळं काही नेटाने करू शकतो. घरच्या लोकांची साथ असली ना तर मी कुठेच माघार घेणार नाहीये, मी सगळं काही करायला तयार आहे. अक्षय आता डायरेक्ट बोलतो.
मी काहीही जिंकेल, मी नक्की करणार. मी म्हणते अक्षय खूप चांगली संधी, अजिबात सोडू नकोस. म्हणते हो बरोबर आहे आणि सगळं नीट होणार आहे, तुम्ही प्लीज नाही म्हणू नका. रेवा काहीतरी सांगते म्हणजे तिने विचार केलेलाच असणार ना, त्यामुळे प्लीज तुम्ही नाही म्हणू नका. ते म्हणतो रेवा तू म्हणतेस, रमा तू म्हणतेस तर मी विचार करणार, नक्की विचार करणार आणि मी येणार. तू जे म्हणते ते काम करायला नक्कीच येणार. म्हणतो व्हेरी गुड. रेवा म्हणते हो पण त्यांच्या काही कंडिशन्स ना, सपोज काही गडबड वगैरे झाली तर ते आपल्याला उलट फाईन लावणार. वेळेवरी उशिराने झाली, टेस्टमध्ये काहीतरी प्रॉब्लेम असला तर ते आपल्याला ते म्हणतील तेवढं फाईल द्यायला लागणार. कुठेच नसतं, पण रेवाने मनानेच नियम काढलेला असतो. अक्षयच्या लक्षात येतं की सगळं काही मुद्दाम मला गुंतवण्यासाठीच ही रेवा करते. बट आय नो यू, मी तुझं काम बघितलंय, टेस्ट माहितीये मला, त्यामुळे मी विश्वास ठेवू शकते. मला नाही वाटत ती वेळ तुझ्यावर कधी येईल आणि तुला पैसे वगैरे द्यायला लागतील. सगळं काही व्यवस्थित होणार आहे. बिझनेसची गोष्ट आहे म्हणून सांगून ठेवावं, परत ऐन वेळेला काही प्रॉब्लेम नको. सगळे नियम वगैरे माहिती पाहिजे म्हणून तुला अक्षय सांगितलं. तुझ्या बाबतीत असं काही घडणार नाही. आय अंडरस्टँड. ते म्हणतो अर्थात बिझनेस म्हटलं की नियम आलेच आणि ते सगळे तर पाळावे लागणारच. अक्षयच्या एकंदरीत रेवाचं काय चाललंय हे लक्षात आलेलं असतं, बाकी कुणाचंच लक्षात आलेलं नसतं रेवाचं काय चाललंय. सगळे आनंदात असतात आणि रेवा सुधारलीये, आपल्यात आलीये, सगळे खुश झालेले असतात. अक्षयला मात्र सगळं कळालेलं असतं की ही रेवा नेमकी काय गेम खेळतीये. ही रेवा जे आईस्क्रीम खात असते, आईस्क्रीम खाता खाता म्हणते अक्षय बरोबर माझ्या प्लॅन प्रमाणे वागतोयस आणि बरोबर माझ्या जाळ्यात अडकवतोय. मला हवंय तसंच तू वागतोय ना, त्यामुळे फार आनंद होतोय अक्षय. तुला कोणीही सोडवू शकत नाही. तुझ्या रमाला पूर्ण जगासमोर माझ्या पायावर नाक घासायला लावलं नाही तर रेवा नाव लावणार नाही. अक्षय तुझ्यासाठी ही रमा माझ्या पायावर नाक घासणार म्हणजे घासणार, तेही अख्ख्या जगासमोर. आता हे आईस्क्रीम खाता खाता सगळं कारस्थान मनामध्ये चाललेलं असतं रेवाच्या, आणि ती विचार करत असते की या रमाला आणि अक्षयला कसं बर्बाद करायचं. त्याच्याच घरात बसून त्याचंच जेवण खाता खाता ती त्याच्या विरुद्धच कट रचत असते. ही असते रेवा. आलेला असतो अभिषेक. आजी म्हणते अभिषेक वितळतंय तुझं. म्हणतो अक्षय आईस्क्रीम संपलाय ना रे. अक्षय म्हणतो हो हो आईस्क्रीम संपलंय. अभ्या तुला आईस्क्रीम राहिलं नाहीये, संपलंय. तो रे आहे तुझं ठेवलंय मी. जेवण वगैरे सगळं झालेलं असतं, गप्पा झालेले असतात. आता अक्षय आणि रमा गाडीपर्यंत सोडवायला आलेले असतात रेवाला. थँक्यू रमा, अक्षय खूप छान वाटलं मला तुमच्याबरोबर आले, जेवले आणि इतका छान असा वेळ गेला ना, खूप छान वाटलं. रेवा फार कौतुक करत असते अक्षयचं आणि रमाचं. रेवा म्हणते अक्षय सिरियसली आज जे जेवली ना, मी कित्येक वर्ष असलं जेवण जेवलेलं नाही. मी फर्स्ट टाइम इतकं सुंदर जेवण जेवलीये. भरभरून असं कौतुक करत असते अक्षयचं. अक्षयला माहिती ही सगळं काही जाणून बुजून करतीये. रे रेवा तू लाजवतेस मला. तुला घरची आठवण आली, घरचं जेवण जेवावं असं वाटलं तर कधीही मला फोन कर आणि बिंदास जेवायला ये. त्यासाठी असंच कायम काही ना काहीतरी करत राहणार आणि तुला खाऊ घालत राहणार, त्यामुळे बिंदास यायचा, लक्षात ठेवायचं रेवा. एक्झॅक्टली, म्हणून मला माहिती आहे सुद्धा असा सहज हाताळशील आणि तू नक्की नक्की यश मिळवशील. मला माहिती आहे तू सगळं काही व्यवस्थित हँडल करशील. मित्रांबरोबर डिस्कस सुद्धा केलंय मी, शब्द दिलाय तुझ्या वतीने, मीच ते शब्द देऊन टाकलाय. केटरिंगची जबाबदारी चांगल्या पद्धतीने सांभाळशील आणि कुठेच काहीच कमी होणार नाही, सगळीकडे व्यवस्थित असंच केलं जाईल याचे शब्द मी तुझ्या आधी दिलाय अक्षय. म्हणते रेवा आज आम्ही एकत्र उभा आहोत ना फक्त आणि फक्त तुझ्यामुळे. तू जर अक्षयला वेळेत वाचवलं नसतं तर आज आम्ही कुठे असतो किंवा काय अवस्था असती. ही रमा इतकं कौतुक करते या रेवाचं. रेवा काय आहे किंवा कोणत्या प्रकारची चाल खेळते हे रमाच्या लक्षातच आलेलं नसतं. अक्षयने मात्र बरोबर ओळखलेलं असतं. पोलीस जेव्हा घरी आले ना तेव्हा माझ्या पायाखालची जमीन सरकली होती, तुला खरं सांगते मी. वाटलं होतं सगळं संपलंय, आता हातात काहीच राहिलेलं नाहीये, पण तू वेळेत आली आणि तू सगळं काही सावरलं. थँक्यू सो मच रेवा, तुझ्यामुळे आज सगळा आनंदाचा दिवस बघतो. कौतुक करते रमा, तिला फार छान वाटत असतं आणि नको असं सुद्धा म्हणत नसते. मस्तपैकी कौतुक ऐकून घेत असते आणि अक्षय रेवाचे रिॲक्शन ऍक्शन सगळ्या नोटीस करत असतो. ही रमा जरा जास्तच इमोशनल झालेली असते. तू आली नसतीस तर आमचं काय झालं असतं याचा विचार सुद्धा करवत नाहीये, पण तू देवासारखी धावून आली आणि सगळं काही सावरलं. थँक्यू सो मच. म्हणतो हो ना रमा, असू दे ना आता, हे असं सारखं सारखं बोलू नको. आपण जे काही करतो ते आपल्या माणसांसाठीच करतो ना, मग ही फॉर्मॅलिटीज कशासाठी चालली तुझी? का सारखी सारखी मला थँक्स म्हणतीस तू? माझी जबाबदारी पार पाडली आणि माझ्या माणसांसाठी केलंय ना, त्यामुळे मला काहीच वाटत नाहीये बघ. तू आणि अक्षय खुश आहात ना, दॅट्स इट. मला समाधान मिळतंय, बाकी मला काही नकोय बघ. आता तुम्ही दोघे सुद्धा आराम करा, खूप दगदग झाली असेल, मीही निघते, फार लेट झालंय आता. आता गाडीचे दरवाजे उघडायला लागते. रमा परत म्हणते रेवा मी बोललेले तुला आवडणार नाही, पण तरी सुद्धा थँक्यू. आज आमचा संसार वाचलाय किंवा आम्ही व्यवस्थित आहोत ते फक्त आणि फक्त तुझ्यामुळे. थँक्यू सो मच रेवा. म्हणतो ऋणी होतो मी. गुड नाईट असं म्हणते आणि स्माइल देऊन रेवा आता चाललेली असते, आता निघून गेलेली असते. रमा अजूनही रेवाचंच कौतुक करत असते. रेवाने किती काय काय केलंय ना आपल्यासाठी बघा, की प्रत्येक वेळेला अगदी देवासारखी धावून येते आणि आपली मदत करते. कितीही मोठं संकट असतं एका मिनिटात त्या संकटातून बाहेर. उपकार मी कधीच विसरू शकणार नाहीये.
केलंय आपल्यासाठी, पण सुद्धा तिच्यासाठी काहीतरी करायला हवंय, हो की नाही? सारखं तिनेच आपल्यावर उपकार करायचे, आपण सुद्धा काहीतरी करायलाच हवंय रमा. आता रूम मध्ये आरोही त्या टेडी सोबत एकटीच खेळत बसलेली असते. तेवढ्यात काय आलेलं असतो, अक्षय आता झोपण्याच्या तयारीत असतो. आरोही म्हणते, बाबा खूप उशीर झालाय ऑलरेडी, तुला कारण मला छानशी गोष्ट सांगायची, त्याच्याशिवाय मी काय झोपत नसते. म्हणतो, अरे बापरे, तू झोपणार नाही म्हटल्यावर मला तुझ्यासाठी काहीतरी करायला लागणार. कोणती गोष्ट सांगू बरं तुला मी? कोणतीही सांग, पण पटकन सांग. आरोही, तुला मी आज विश्वास आणि अविश्वास ही गोष्ट सांगतो. विश्वास अविश्वास किती महत्वाचा असतो आपल्या आयुष्यात याबद्दल मी तुला समजावून सांगणार आहे आरोही. विश्वास म्हणजे नक्की काय, मला आधी सांग. हा प्रश्न आत्ता का पडला? मगाशी रेवा मावशी जेव्हा आली ना, तेव्हा तुम्ही सारखा सारखा हा शब्द वापरत होता, म्हणून मला प्रश्न पडला की विश्वास म्हणजे नक्की काय. तर मी तुला गोष्ट सांगतोय, आता समजावून नीट लक्षात ठेवायची. हवेत उंच उडवलंय, मग हवेत असताना तू घाबरणार का? नाही घाबरत ग, सांग की. पण तुझा बाबावर विश्वास आहे, बाबा मला पडूच देणार नाहीये, बाबा मला पकडणार आहे, त्यामुळे तू घाबरत नाही आणि अगदी आत्मविश्वासाने हवेत उडते, बरोबर ना? असतो विश्वास, समोरच्याने त्याच्या बोलण्यावर, एखाद्याच्या कृतीवर विश्वास ठेवायचा असतो. तो जे काही सांगतोय, बोलतोय ते योग्य आहे, करेक्ट आहे, आपल्या भल्याचं आहे, अगदी बरोबरच आहे, चांगलंच बोलतोय असं जेव्हा आपल्याला वाटतं ना, तेव्हा त्याच्यावर विश्वास ठेवायचा असतो. सगळं त्याच्यावर सोपवून द्यायचं आणि अगदी बिनधास्त आपण राहायचं, अजिबात कसलं टेन्शन घ्यायचं नसतं. तेव्हा असतो तो विश्वास. विश्वास म्हणजे काय तुला अजून एकदा समजावून सांगतो. विश्वास हा काचेसारखा असतो. आता ही सपोज काच आहे, बरोबर ना ग आरोही? सारखी तुटलेली नाही तोपर्यंत विश्वासासारखी ती क्लीन. तर ही काच फुटली म्हणजे विश्वास तुटला किंवा विश्वास फुटला, विश्वास राहिलाच नाही. परत जोडता येईल का? ती काच तुटलेली ती परत जोडता येईल का आपल्याला? तसं विश्वास एकदा ढळला तो परत बसू शकतोय का कोणावर विश्वास? आपण विश्वास ठेवायचा आहे का समोरच्यावर? चिटकवली तरी ते रेषा राहणारच ना, ते क्रॅक दिसणारच ना, बरोबर आहे ना आरोही? आरोही म्हणते हो, असाच विश्वास असतो. एकदा कोणी धोका दिला, एकदा कोणी फसवणूक केली, किती नंतर विश्वास दाखवण्याचा प्रयत्न केला तरी विश्वास आपण ठेवायचा नसतो, कारण विश्वासाला एकदा तडा गेलेला असतो आणि कुणावरही विश्वास परत ठेवायचा नाही किंवा तो ठेवताच येत नाही. कळतं का तुला? म्हणून विश्वासाला तडा जाऊ द्यायचा नसतो. विश्वास हा तसाच ठेवायचा असतो. कुणाचाही विश्वासघात करायचा नसतो, कुणाचीही फसवणूक करायची नसते. आणि जर आरोही कोणी आपल्यावर विश्वासघात केला असेल, फसवणूक केली असेल, फिरून त्या माणसावर कधीच विश्वास ठेवायचा नसतो, कारण तो एकदा विश्वासघात करू शकतो, तो सारखा तेच करू शकतो. विश्वास हा प्रत्येक नात्यामध्ये महत्वाचा असतो. छोट्या छोट्या गोष्टींमध्ये प्रत्येक नात्यामध्ये महत्वाचं असतं. तुझ्या मैत्रिणींबरोबरचं नातं, आई बाबांबरोबरचं नातं, जी बरोबरचं नातं, तुझ्या मावशी बरोबरचं नातं, यामध्ये विश्वास फार फार महत्वाचा असतो. अरू, तुझा रेवा मावशीवर विश्वास नाहीये का बाबा? अक्षय आरोहीला काही एक उत्तर देत नाही. रेवावर विश्वास आहे किंवा रेवावर विश्वास नाहीये, तो तिला काहीच बोलत नाही, अगदी गप्प बसलेला असतो आणि गालातल्या गालात हसत असतो. बघू आता मित्रांनो, आरोहीला काय उत्तर देणार अक्षय. हा भाग इथेच संपतोय. पुढच्या भागात काय होणार आहे ना, अगदी आपण थोडक्यात बघूया. आता घरी आलेली असते आणि चंदाला सांगत असते, अक्षयला मी माझ्या मुठीत केलाय, मी तो मुठीत असा अडकलाय ना की आता तो बाहेर जाऊ शकत नाहीये. त्या माझ्या नवीन खेळाचा श्री गणेश होणार आहे चंदा. आता अक्षय म्हणतो, तुला वाटतंय तू जिंकलीयस, पण तू जिंकलेली नाहीयेस रेवा. आज तू जी खेळली होती ना, त्याची परतफेड केलीये मी. कसं आहे ना रेवा, तू माझ्याशी खुन्नस करायला गेली, पण तू निष्पाप मुलांच्या जीवाशी खेळायला नको होतं, विश्वासघात करायला नको होता. त्यावेळेला तू फूड पॉइझनिंग केलं नसतं तर आज मी परतफेड केलीच नसती. एका मिनिटात रेवा तुला परतफेड करून टाकली आणि आता इकडे लगेच रेवाला त्रास व्हायला लागलेला असतो. चक्कर येते, गरगरल्यासारखं होतं, तिला उभं राहता येत नाही. चंदा म्हणते, बाईसाहेब काय होतंय, बाईसाहेब काय होतंय? डोक्याला झिंजिने येतात आणि गरगरतय मला चंदा. अक्षय म्हणतो, त्या चिमुकल्यांना ज्या यातना भोगायला लागल्या त्या सुद्धा तुला भोगायला लागणार आहे रेवा. तुला कळेल फूड पॉइझनिंग केल्यावर काय होतं आणि लहान मुलांच्या जीवाची खेळल्यावर काय होतं. अक्षयने मुद्दाम केलेलं असतं हे सगळं, रेवाला अद्दल घडवण्यासाठी तिला मुद्दामून जेवायला बोलवलेलं असतं आणि तिच्या जेवणात काहीतरी टाकलेलं असतं जेणेकरून फूड पॉइझनिंगचे काय परिणाम होतात हे तिला कळावेत. म्हणून तुला नरक यातना भोगायला लागणार आहे आणि त्या नरक यातना मी तुला भोगायला लावणार आहे. स्लो पॉइझनिंग करून मी तुला संपवणार आहे रेवा. अक्षयने आता स्लो पॉइझनिंग द्यायला सुरुवात केलेली असते आणि रेवाला हळूहळू तो संपवणार असतो. बघू मित्रांनो, या सगळ्या डावामध्ये, या सगळ्या खेळामध्ये अक्षय जिंकणार की रेवा परत काहीतरी नवीन चाल खेळणार आणि अक्षयवरच त्याचा डाव उलटवणार. हे जर बघायचं असेल मित्रांनो तर बघायला लागणार आहे आपल्याला पुढचा भाग. हा भाग इथेच संपतो. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद मित्रांनो.